संप्रदाय कर्तृभ्यो वंश ऋषिभ्यो महद्भ्यो नमो गुरुभ्यः सर्वोपप्लवरहित प्रज्ञान घनः प्रत्यगर्थो ब्रह्मैवाहमस्मि नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महन्तं गोविन्दयोगीन्द्रमताश शिष्यम् श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्म पादं च हस्तामलकं च शिष्यम् तं तोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुन् सन्ततमानतोऽस्मि श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरौ गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। ओम शांति शांति शांति। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। मंडळी जय हरी। जय हरी सर्वांना। आवाज येतोय? स्क्रीन दिसते? ओके नारायण। काल आपण पाहिलं की तत्वमसी या वाक्याचं कसा अभेद होतो आणि जीवनमुक्त काय। जसं आपण सामान्य व्यक्ती देहावरती, लिंगावर, वर्णावर, आश्रमावर जो काय अभिमान ठेवतो तो न चुकता आपल्याला आठवतो। काही न करता त्याप्रमाणे श्री गुरु आपल्याला ज्या वेळेस तत्वमसी महावाक्याचा बोध करतात त्या बोधाला जो अंतरंग साधक आहे तो दृढ आपल्या अंतकरणामध्ये त्याला समाहित करतो, त्याच्याशी एकरूप होतो आणि मग तेच आपलं जीवन असं समजून तो मनन निधिध्यासन या प्रक्रियेद्वारा त्या आत्मस्वरूपाशी समरस होऊन जातो। आणि मग ही प्रक्रिया हळूहळू त्याच्या जीवनामध्ये चालते। मग पहिल्यांदा श्रवण, मनन, निधिध्यासन, मग परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, त्यानंतर ही जीवनमुक्ताच्या 7 अवस्था सांगितलेल्या आहेत की पदार्थाभाविनी पर्यंत की दिसणारे सर्व पदार्थ त्याला अभाव रूप होऊन जातात, अर्थात ब्रह्मरूप होऊन जातात। श्रुती माता सांगते की या महात्म्याचा अनुभव पहिले कसा असतो आणि नंतर कसा असतो तर आदौ ब्रह्म अहम अस्मि इति अनुभव उदिते। पहिला जो अनुभव असतो तो आदौ म्हणजे पहिल्यांदा, प्रथमता ब्रह्म अहम अस्मि हा अनुभव त्याच्या जीवनामध्ये उदय, या अनुभवाचा उदय होतो।
आणि जेव्हा या अनुभवाचा उदय झाला की मग तो दृढ झाला की मग पश्चात सर्व खलविदम ब्रह्म, मग त्यानंतर सर्वत्र त्याला ब्रह्माची अनुभूती येते. सर्व खलविदम ब्रह्म. काल आपण पाहिलं की हा सर्व खलविदम ब्रह्म हा अनुभव असा जो दृढ परोक्ष ज्ञानवान जो असतो तो जीवन मुक्त आहे. जीवन मुक्त अर्थात तो जीवन जगत असतानाच मुक्त आहे, मेल्यानंतर नाही. दीप गेल्यावर कैसाजी प्रकाश, तुकोबाराय सांगतात एकदा दीप गेला विजला मग प्रकाश काय? मेल्यानंतर मुक्ती मिळेल. सदैव मुक्ती. जीवन जगत असताना मुक्तीचा अनुभव घेणारा तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदात जीवन जगणारा हा जीवन मुक्त. मला एक रेक्व नावाचा महापुरुष आणि गाडीवाहक आणि जानश्रुती राजा याच जीवन खूप सुंदर आहे. हा जानश्रुती राजा फार मोठा विद्वान, खूप धनवान, भरपूर संपत्ती, पण आत्मज्ञान नसल्यामुळे आनंदाची जी खरी मजा आहे ती त्याला मिळाली नाही. त्याच्याजवळ तेज एवढं होतं त्याचं धर्माचं, पुण्याचं, त्याच्या कर्माचं, की त्याच्या तेजाची चर्चा, त्याच्या वलयांची चर्चा आजूबाजूचे पक्षी मंडळी करायची, आजूबाजूचे प्राणी करायचे की जानश्रुती राजाचं काय धर्म तेज आहे, काय पुण्य तेज आहे. एक दिवस दोन बगळे हंस पक्षी आकाशातनं उडत उडत जात होते आणि जानश्रुती राजा त्या आपल्या महालाच्या वरच्या अट्टणीवरती फिरत होता. त्या राजाचं तेज इतकं वलयांकित होत होतं की ते तेज पाहून एक बगळा त्या दुसऱ्या बगळ्याला म्हणाला, बघ बघ खाली जानश्रुती राजा आहे, त्याचं तेज बघ किती आहे. तो मागचा येणारा बगळा म्हणाला, हा तर काहीच नाही. म्हणे का? म्हणे तू रेक्व माहितीये का तुला? रेक्व म्हणे रेक्व कोण आहे? म्हणे तो गाडी चालवणारा, गाडी वाहक, हमाली करणारा, भारवाहक. हो, त्याचं तेज जर तू बघितलं तर या जानश्रुती राजाचं तेज त्याच्या पुढे काहीही नाही. आणि हा संवाद राजाने ऐकला त्या दोन बगळ्यांचा. आजपर्यंत सगळे पक्षी, सगळे पशु, सगळे लोक, म्हणजे लोक तर करतच होते पण पशु पक्षी त्याची स्तुती करत होते. तर आजपर्यंत माझी स्तुती न करणारा किंवा माझ्या तेजाला सर्व काही लोक मान्यता देत होते, पण हा असा बगळा कुणाचं नाव घेतलं? कोण हा रेक्व? राजा धर्मपरायण असल्यामुळे त्याने लगेचच दुसऱ्या दिवशी सभेमध्ये आपल्या शिपायांना सांगितलं की आपल्या नगरीमध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये कोण असा रेक्व आहे शोधा. आणि मग त्या शोधायला सुरुवात केली. रेक्व शोधला, तो गाडीवाहक आहे. त्याच्याजवळ हे शिपाई गेले की तुला राजाने बोलवलं. तो रेक्व जीवन मुक्त होता, त्याला कशाची गरज नव्हती. म्हणून राजा काय आणि सामान्य रंक काय दोन्ही त्याच्या समोर सारखे असल्यामुळे राजाने बोलवलं. म्हणून तो म्हणाला, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, मी का तिकडे येऊ, मी येत नाही, हा निरोप राजाला जाऊन सांग. शिपाई गेले, राजाला निरोप सांगितला. राजाला वाटला आपण नुसते शिपाई पाठवले म्हणून प्रधानाला पाठवलं. काही त्याच्याबरोबर थोडीशी वस्त्र, काही आभूषण पाठवली.
की राजाने बोलवलं. हे आभूषण वस्त्र तो प्रधान आला तरी सुद्धा हा रेको म्हणाला, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, तुम्ही परत जा. पुन्हा एक दिवस राजा स्वतः आपल्या लव्या जमासह सगळ्या सैनिक पालखी मेन्यासह तो आला. रेको म्हणतो, तू कोण? म्हणे, मी राजा आहे इथला. ठीक आहे, मला तुझ्याशी काही काम नाही, तू जा. तेव्हाही रेकोने त्या जानश्रुती राजाला परत पाठवलं. राजा म्हणाला की मी राजा असून माझ्याशी हा बोलत नाही, याचं कारण काय? शोधू लागला. मग एक दिवस राजा नुसता राजा म्हणून गेला, कोणालाच जवळ घेतलं नाही. पण तरीही तो रेकवाने त्या राजाला काहीही मान दिला नाही किंवा आपल्या जवळ घेतलंही नाही, काही बोललाही नाही. शेवटी राजा धर्मपरायण असल्यामुळे त्याला कळलं की हा महात्मा पोचलेला महात्मा आहे, सिद्ध महात्मा आहे, याच्याकडे शिष्यत्वानेच जावं लागेल. म्हणून तो शेवटी शिष्यत्व रूपाने अत्यंत साधन चतुष्टय संपन्न होऊन समिधा हातामध्ये घेऊन मी तुमचं शिष्यत्व घ्यायला तयार आहे असा होऊन जेव्हा तो राजा गेला, तेव्हा रेकवाने त्या राजाला आत्मज्ञान दिलं. सेवा अर्थात त्याची सेवाही करायला लावली. आणि कथेमध्ये असंही म्हटलं जातं की राजाने आपली एक सुंदर मुलगीचं लग्न त्या रेकवासी करून दिलं आणि पुढे त्याला राज्यही दिलं, असं कथेमध्ये सांगितलं जातं. पण हा जीवनमुक्त महात्मा, याला कशाचीही गरज नव्हती. तो राजा असो या काय असो, शेवटी तो राजा शिष्यत्व रूपाने शरण गेला, समिधा घेऊन गेला. तेव्हा त्या रेकवाने त्या जानश्रुती राजाला अनुग्रह दिला. असा जीवनमुक्त महात्मा असतो, काही घेणं देणं नाही. रहना फकीरी में तो क्या दिलगिरी, सदा मगन में रहना जी, या पद्धतीने राहणारा तो जीवन मुक्त. हो, आता दिवसचा तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी, आता दिवसचारी खेळी मिळी. तो चार उरलेलं जे आयुष्य प्रारब्ध आहे, ते प्रारब्ध भोगण्यासाठी त्याचं जीवन चालत असतं. आता तोच विचार आता आपण ऐकूया. मग इथं एक शब्द आला बघा, निखिल कर्म बंधन विनिर्मुक्त. सर्व कर्म बंधनापासून मुक्त झालेला त्याला जीवन मुक्त म्हणतात. कोणतंही कर्म नाही. मग कोणतंही कर्म नाही, कर्म किती प्रकारचं असतं? मग तो प्रश्न आता विचारला बघा. कर्मानी कतिविधानी, कर्म किती प्रकारचे आहेत? आचार्य सांगतात, आगामी संचित प्रारब्ध भेदेन त्रिविधानी संती. आगामी कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म या तीन प्रकाराचे कर्म आहेत किंवा कर्माचे हे तीन प्रकार आहेत. त्रिविधानी संती. मग आता आगामी कर्म काय? आगामी कर्माची व्याख्या सांगतात बघा. आगामी कर्म किम ज्ञानोत्पत्ती अनंतरम ज्ञानी देह कृतम पुण्य पाप रूपम कर्म यद अस्ति तद आगामी कर्म इत्तिभिधीयते. ज्ञान उत्पत्ती नंतर ज्ञानी महात्म्याच्या देहाकडून जे पुण्य पाप रूप कर्म होत, ते कर्म आगामी कर्म म्हटले जाते. ठीक आहे, त्याला काय म्हटलं जातं? आगामी कर्म. जे आपण आता जगतोय ज्ञानानंतर, ज्ञानाच्या जीवनामध्ये त्याला ज्ञानानंतर म्हटलं जातं. ठीक आहे, ज्ञान उत्पत्ती अनंतरम हे आगामी कर्म.
यांच्या व्याख्या फक्त आता सध्या लक्षात ठेवा, मग त्याची संगती आपण शेवटी आणखी लावणार. की ज्ञान उत्पत्ती झाल्यानंतर ज्ञानाच्या देहाकडून होणार जे काही कर्म असतं, कारण देह कर्म करणार, इंद्रिय कर्म करतील, मग इंद्रिय जे करणार आहे ते कर्म आहे, आणि ते कर्म पाप किंवा पुण्य या दोन प्रकारात जातं. मग ते कोणीही करू द्या. म्हणून हे पुण्य पाप रूप जे कर्म आहे ज्ञान उत्पत्ती नंतरच त्याला आगामी कर्म असं म्हणतात. लक्षात आलं? पुढे संचितम कर्म किम. संचित कर्म काय? संचित कर्म म्हणजे अनंत कोटी जन्मनाम बीजभूतम सद यत् कर्म जातम पूर्वोपार्जितम तिष्ठति तत् संचितम कर्मम नेयम. अनंत कोटी जन्मांमध्ये बीजभूत म्हणजे बीज असलेले, सत बीज असलेले जे कर्मजातम कर्माचा संचय. कसा होता हा संचय? पूर्वोपार्जितम पूर्वीपासूनच संचित झालेला, संचय झालेला, एकत्रित जमा झालेला, जो राहतो, तिष्ठती राहतो, तत् संचितम कर्म नेयम. कारण आपले किती जन्म झाले याचं गणित नाही. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. अनेक जन्म झाले आणि अनेक जन्मामध्ये आपण अनेक प्रकारची कर्म केली, आणि ही जेवढी काही कर्म केली त्या कर्माचं जे काही बीजभूत आहे, म्हणजे आपल्याला अजून भोगायला मिळालेलं नाही, पण ते जे कर्माचं फळ आहे जमा झालेलं, ते कर्माचं जमा झालेलं फळ एकत्रित राहत एका ठिकाणी, त्याला संचित कर्म असं म्हणतात. मग ते एकाच जन्माचं नाही, मागील अनेक जन्म, ठीक आहे, आणि आत्ताच्या जन्माचं सुद्धा त्याच्यात राहतं. आत्ताच्या जन्माचं सुद्धा त्याच्यात राहतं, मागे आजपासून मागे केलेलं जेवढं काही असेल त्याच्यातही, आणि मागच्या अनेक जन्मापासून हे सगळं त्या ठिकाणी साठलेलं असतं. जे साठवलेलं असतं ते झालं संचित कर्म. ठीक आहे. आणखी एक उदाहरणाने मी समजवलं तेव्हा कळेल. आणि प्रारब्ध किम. प्रारब्ध कर्म काय? तर इदम शरीरम उत्पाद्य, हे शरीर निर्माण करून इह लोके एवं सुख दुःखादि प्रदम यत कर्म तत् प्रारब्धम. म्हणजे या लोकामध्ये हे शरीर उत्पन्न करत जे कर्म किंवा उत्पन्न करून याच लोकामध्ये सुख दुःख देणार जे आहे किंवा सुख दुःख भोगवत जे कर्म आहे त्या कर्माला प्रारब्ध कर्म असं म्हणतात. आपल्याला जे काही जे सुख दुःख मिळतंय ना, आता आपल्याला जे काही हा जन्म मिळालेला आहे, या जन्माला कारणीभूत असणार जे कर्म, ते कर्म आणि आपल्याला मिळणार सुख दुःख, आताही जो अनुभव, ते कर्म, या सगळ्या कर्माला प्रारब्ध कर्म असं म्हणतात. आता हे कसं राहतं बघा, याची सांगड कशी आहे. आपण जे कर्म करतो ते पहिल्यांदा संचित मध्ये साठवलं जातं, आणि संचित मध्ये जे कर्म परिपक्व झालं ते आपल्याला खायला मिळतं, म्हणजे भोगायला मिळतं. जे भोगतो ते प्रारब्ध, जे साठलेलं आहे ते संचित, आणि जे साठवण्यासाठी आधी केलं त्याला म्हणतात क्रियमान किंवा त्यालाच आगामी कर्म म्हणतात. उदाहरण देतो. या महिनाभर मी काम केलं तर याचा जो पगार झाला तो बँकेत जमा झाला.
काम केलं महिनाभर, त्याचा पगार कधी झाला? नोव्हेंबर मध्ये काम केलं तर डिसेंबर मध्ये तो पगार बँकेमध्ये साठवला गेला, डिसेंबर मध्ये जमा झाला. आता डिसेंबर मध्ये जो जमा झालेला पगार आहे तो 1 ते 10 तारखेपर्यंत मला मिळाला, म्हणून तो पगार मी आता काढेन आणि 10 तारखेपासून तर पुढच्या डिसेंबर 31 पर्यंत किंवा 10 जानेवारी पर्यंत तो मी भोगणार आहे. मग जो मी पगार साठवला नोव्हेंबर महिन्याचा, तो नोव्हेंबर महिन्याचा प्रत्येक दिवस काम करत करत जो पैसा साठला गेला तो झाला संचित. नोव्हेंबर महिन्यामध्ये केलं ते कर्म झालं आगामी, साठलं ते संचित आणि आता 10 डिसेंबरला मी काढून खर्च करायला आणला ते झालं प्रारब्ध. आणखी एक दुसरं उदाहरण असं म्हणता येईल, मी वर्षभर नोकरी करून दर महिन्याला 10,000 हजार रुपये बचत करत करत 2 लाख रुपये किंवा 20,000 रुपये बचत करत 2 लाख रुपये मी जमा केले बँकेत. आता दर महिन्याला जे 20-20 हजार रुपये जमा करत होतो ते झाला आगामी कर्म. बचत केली बँकेमध्ये ते झालं संचित कर्म. आणि आता ते 2 लाख रुपये मी काढले आणि पॅरिसला फिरायला गेलो, तिथं जे उपभोग करणार आहे त्या 2 लाखाचं ते झालं प्रारब्ध. चांगल्या प्रकारे तुम्हाला आता लक्षात आलं असेल. मग आता इकडं बघा, ज्ञानी पुरुषाच्या देहामध्ये ज्ञान झाल्यानंतर जे काही पुण्य पाप रूप कर्म असतं त्या कर्माला त्याचं आगामी कर्म असं म्हणतात आणि आपण सुद्धा त्याला आगामी किंवा वर्तमान कर्म असं म्हणतो. ठीक आहे. ते कर्म झाल्यानंतर संचितामध्ये जमा होतं, म्हणजे ते लगेच खायला मिळत नाही. ते मग ते परिपक्व होईपर्यंत जमा होतं आणि जमा झाल्यानंतर जे होतं ते कर्म त्याला संचित म्हणतात. आणि जमा झालेलं कर्म वेळेमध्ये आपल्याला हळूहळू काढून खायला मिळतं. अर्थात हे मानव शरीर आपल्याला मिळालं, या मानव शरीरामध्ये जे काही आपल्याला सुख दुःख मिळता आहेत या सगळ्याला कारण ते मागचं संचित कर्म साठलेलं होतं. ते परिपक्व झालं, परिपक्व झालं म्हणून आपल्याला भोगायला मिळालं. जे भोगायला मिळतंय ते झालं प्रारब्ध. प्रकर्षेण आरब्ध इति प्रारब्ध, म्हणजे अत्यंत प्रखरतेने म्हणजे आपल्याला अनुभवायला मिळालं. ते आता मागे होऊ शकत नाही, ते भोगावंच लागेल. हो, ते कसं आहे, भोगावंच लागतं. ते सुरुवात झालीच आहे, ते रिवर्स जात नाही. संचित पडून राहू शकतं, पण प्रारब्ध जे काही आहे ते प्रारब्ध रिवर्स जात नाही, ते भोगावंच लागतं. कारण प्रारब्ध कर्म हे कुणालाही चुकत नाही. मग तो देव जरी असला, देवाचा बाप जरी असला तरी त्याला भोगावं लागतं. हो. परियेसी गवारा सादर हा जो एक अभंग प्रारब्ध कर्माचा दिलेला आहे तो उत्तम ज्ञानोबरायांचा अभंग आहे. तो जर तुम्ही वाचला की या प्रारब्ध कर्माविषयी सर्व शंका आपल्या दूर होऊन जातात. की त्यामध्ये वर्णन केलं की राम हा प्रत्यक्ष देव असून सुद्धा रामाला प्रारब्ध कर्म चुकवता आलं नाही. दशरथ राजा देवाचा बाप होता तरीही त्याला चुकवता आलं नाही. पूर्ण ब्रह्म श्रीकृष्ण परमात्मा ते स्वतःचा वंश वाचवू शकले नाही. चोरीचा आळा आला तो वेगळाच, पण त्यांनी आपला वंश यदुवंश वाचवू शकले नाही. प्रारब्ध कर्म इतकं बलवान राहतं, ते लिहिलेलं आहे ते होणारच. म्हणून प्रारब्ध जी गंमत आहे ती प्रारब्ध म्हणजे
प्रकर्षेन भोगायला सुरुवात झालेलं. मग आपल्या या देहामध्ये काय काय सुख दुःख भोगायचे आहेत हे पहिल्यांदाच ठरलेलं आहे. आगा कर्मी जे उरावे तेची सुख दुःखा भोगा यावे आणि तयार ते भोगावे आहे सुख आगा कर्मी जे उरावे तैती सुख दुःख भोगा यावे असो फळावे तयार ते भोगावे ते आहे. हो. आणि केले कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. म्हणजे जे केले केले म्हणजे जे आगामी कर्म केलं तेच केले कर्म तेच झाले झाले म्हणजे संचित मध्ये आले आणि मग संचित मध्ये आल्यानंतर केले कर्म झाले आणि मग झालेलं कर्म तेची भोगा आले तेच प्रारब्ध रूपाने भोगायला आलं. तेची भोगा आले तेची म्हणजे जे संचित आहे तेच आता भोगण्यासाठी आलं. ठीक आहे, त्याला प्रारब्ध असं म्हणतात. म्हणून हे कर्म कुणालाही चुकत नाही. म्हणून प्रारब्ध कर्म नाम भोगादेव क्षय इति न्यायात. प्रारब्ध कर्म हे भोगल्याशिवाय नाश होत नाही. म्हणून प्रारब्ध कर्म हे भोगावंच लागतं आणि तेव्हाच त्याचा क्षय होतो. अन्यथा प्रारब्ध कर्माचा क्षय होत नाही, हा न्यायच आहे. म्हणून हे 3 प्रकारचे कर्म, या 3 प्रकारच्या कर्माची संगती आता जीवन मुक्ताकडे लावायची. कारण जीवन मुक्ताला सांगितलं की निखिल कर्म बंधन मुक्त, कोणत्याही कर्म बंधनामध्ये तो नाही. मग हे 3 तर कर्म आहेत. मग या 3 कर्मामध्ये त्याचा आगामी कर्म पण होणार आहे पुण्य पाप रूप, कारण देह आहे. बरं, ते जे कर्म आगामी झालं तर त्याचं संचित होणार हे निश्चित आहे, कारण त्याचं पुण्य पाप साठवणारे सुख दुःख साठवणार आहे. मग ज्या अर्थी संचित मध्ये साठवलं ते तर प्रारब्ध रूपाने भोगायला येणार आहे. जसं सामान्य व्यक्तीला हे कर्म केलं की संचित मध्ये जातं, संचित मधलं परिपक्व झालं की प्रारब्धाने प्रारब्ध रूपाने भोगायला येतं. मग तसं जीवन मुक्तालाही होतं का? कारण जीवन मुक्तालाही तर हीच गती पाहिजे ना. कारण त्याने कर्म केलं आणि कर्म केल्यानंतर त्याचं सुख दुःख रूपी फळ आलं आणि ते परिपक्व झालं की प्रारब्ध रूपाने भोगावं लागेल. कारण देवाला चुकलं नाही, मग जीवन मुक्त कुठला असा प्रश्न येईल. म्हणून आचार्य त्याची संगती सांगतात. ऐका, इदम म्हणतात प्रारब्ध कर्म नाम भोगादेव क्षय. प्रारब्ध कर्माचा भोगानेच क्षय होतो, हा न्याय आहे. मग भोगानेच क्षय होतो याचा अर्थ तो जीवन मुक्त जरी असला, देव जरी असला, तरी त्याला षडगुण ऐश्वर्य संपन्न देवालाही आणि जीवन मुक्तालाही प्रारब्ध कर्म हे भोगावंच लागतं. पहिल्या कर्माची संगती लावून दिली, प्रारब्ध कर्म भोगावंच लागतं. ओके, लक्षात आलं. आता पुढे कर्म बघूया. संचित कर्म ब्रह्म एव अहम अस्मि इति निश्चयात्मक ज्ञानेन नश्यती. जे संचित कर्म, प्रारब्ध कर्म भोगावंच लागेल सर्वांना, निश्चय पक्का झाला. आता संचित कर्म आहे, तर संचित कर्म ब्रह्म एव अहम अस्मि, मी ब्रह्म आहे, या निश्चयात्मक ज्ञानाने ते संचित कर्माचा नाश होऊन जातो. ही एक संगती आहे. कारण ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते, पुढे येणार आहे. तेच दिली स्मृती, गीतेमध्ये सांगितलेलं आहे स्मृती, की भगवंत सांगतात ज्ञानाग्नी सर्व कर्मानी, ज्ञानरूपी अग्नी
सर्व कर्मांना भस्मसात करते. हे अर्जुना, हे भगवंताचं वचन आहे. मग सर्व कर्माचा अर्थ इथं घ्यायचा की ज्ञानाच्या देहाकडनं होणार आगामी आणि संचित कर्म, प्रारब्ध नाही. दोन कर्म, संचित आणि आगामी. हे ज्ञानाकडनं होणार संचित कर्म आणि आगामी कर्म हे ज्ञानी म्हणजे मी ब्रह्म आहे या निश्चयात्मक ज्ञानाने त्याचा नाश होतो, भस्म होऊन जात. मग किंच तरी सुद्धा काही शंका राहून जातात. म्हणून आचार्य इथं संगती लावून सांगतात की सर्व कर्मानीचा अर्थ फक्त एकच घ्यायचा, संचित कर्म. म्हणे मग आगामी कर्माचं काय? तर आगामी कर्म बघा, आगामी कर्म नाम नलिनी दलगत जलवत ज्ञानी नाम संबंधो नास्ति. आचार्यांची कर्माविषयीची संगती बघा. प्रारब्ध कर्म भोगावंच लागेल. संचित कर्म ब्रह्म अहम अस्मी या निश्चयात्मक ज्ञानाने त्याचा नाश होऊन जातो. संचित कर्म जळालं म्हणजे साठवलेलं सुख दुःख जे होतं, जे पुढे भोगायला येणार आहे, ते जळून खाक होऊन जात, खाक होऊन जात, ते राहत नाही. मग ते कर्म राहत नाही. मग कोणतं कर्म राहतो? आगामी कर्म. का आगामी कर्म राहतो? कारण आता ज्ञान झालं, संचित जळालं, पण आता ज्ञान झालं तर हे शरीर आहे की नाही, या शरीराने आता तो जेवणार आहे, उठणार आहे, बसणार आहे, सगळ्या क्रिया त्या शरीराच्या जेवढ्या क्रिया आहेत, 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय, मन, बुद्धी, हे जे काही करणार आहे ते करणार आहे. करणार म्हणजे कर्म होणे, आणि कर्म झालं म्हणजे त्याचा फळ सुख दुःख आहे. म्हणून इथं त्याची संगती बघा. किंच आगामी कर्म नाम, आगामी जे कर्म आहे, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर होणार शरीराकडनं कर्म, ते नलिनी दलगत जलवत. नलिनी दल म्हणजे कमळाचं पान, कमळाचं पान. नलिनी म्हणजे कमळ किंवा कुमोदिनी म्हणतात, ठीक आहे. या नलिनी म्हणजे कमळाचं जे पान आहे, ते जसं जलामध्ये चिखलामध्ये राहत, पण ते चिखलामध्ये राहून सुद्धा आपल्यावरती एकही शिंतोडा पाण्याचा थेंब टिकू देत नाही. पद्मपत्र मीमांबसा ऐसे मज करुणी ठेवा नारायणा. तुकोबाराय देवाला सांगतात की हे देवा, तुम्ही जसे निर्विकार निर्लेप आहात, तसं मला करून ठेवा. हो, कसं? तर नलिनी दलगत जलवत पद्मपत्र मीमांबसा, की चिखलामध्ये पाण्यामध्ये असणार जे कमळाचं पान आहे, ते त्या चिखलामध्ये राहतं, पण त्या चिखलाचा एक बिंदू सुद्धा आपल्या अंगावर स्पर्श होऊ देत नाही. त्यामुळे इथं आचार्य बघा काय सांगतात की नलिनी दलगत जलवत ज्ञानी नाम संबंधो नास्ति. ज्ञानी पुरुषाचा म्हणजे ब्रह्म अहम अस्मी असा निश्चयात्मक ज्ञान, दृढ अपरोक्ष ज्ञान ज्याला झालेलं आहे, त्या महात्म्याचं या आगामी कर्मामध्ये कोणत्याही प्रकारे संबंध राहत नाही, पद्मपत्र मीमांसा या न्यायाने. मग आता आचार्य त्याची संगती सांगतात बघा.
ज्ञानीचं जे शरीर आहे त्या शरीराची आयु मर्यादा काहीतरी ठरली होती जेव्हा त्यांचा जन्म झाला. म्हणून ते शरीर काही जरी झालं तरी जोपर्यंत त्या शरीरामध्ये प्राण आहे त्या शरीराचं प्रारब्ध कर्म आरंभ झालेला आहे तोपर्यंत शरीर थांबणार आहे. उदाहरण सांगू का? कुंभार घट बनवतो. घट बनवण्याकरता तो चाकाला फिरवतो, चाकाला गती देतो आणि त्याच्यावरती एक चिखलाचा गोळा ठेवतो. चिखलाचा गोळा ठेवला, तो चिखलाच्या गोळ्यापासून घट बनवला, मडकं बनवलं, ते कापलं आणि उचललं. ते उचललं तरी ते जे चाक राहतं ते फिरत राहतं, त्याला गती राहतेच. ते कधी थांबेल? जेव्हा त्याला दिलेली गती थांबेल तेव्हा ते चाक थांबत. तोपर्यंत ते चाक जरीही घट तयार होऊन गेला तरीही ते चाक थांबत नाही. त्याप्रमाणे या ज्ञानाचं जे शरीर होतं ते शरीर आरब्ध झालेलं आहे प्रारब्ध कर्मानुसार आणि त्याचं सुख दुःख भोगायला मिळून गेलेलं आहे. म्हणून ते जोपर्यंत या शरीराचे सुख दुःख आहेत ते निघून गेलेले आहेत तोपर्यंत ते भोगायला मिळणारच आणि ते भोगावे लागणारच काही जरी केलं तरी. म्हणून इथं आचार्य सांगतात किंच ज्ञानीनः. आता ज्ञानाकडनं जे काही आगामी कर्म होणार आहे, जे काही आगामी कर्म होणार आहे, मग ते कसं पुण्यात्मक असो पापात्मक असो, शक्यतोवर ज्ञानाच्या देहाकडनं पुण्यात्मक कर्म अधिक होतं, पापात्मक शक्यतोवर होत नाही. कारण तो महात्मा तीर्थयात्रा वगैरे सत्संगतीमध्ये चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये राहत असल्यामुळे त्याला काही जास्त प्रपंचाविषयी करायची गरज लागत नाही. पापात्मक कर्म कुठं होतं? जेव्हा प्रपंचाचं कार्य करायला गेला. पुण्यात्मक कर्म तो तीर्थक्षेत्रामध्ये पडून राहतो, आला एखादा शिष्य, त्याने काही विचारलं, पारमार्थिक गोष्ट विचारली, अंतरंग साधक असला तर अंतरंग सांगेल, बहिरंग साधक असेल तर त्याच्याकडनं मौन होऊन जातो, तो जास्त डोकं लावत नाही तिकडं. मिळालं तर ठीक, नाही मिळालं, कोणी दिलं तर खाऊन घेतो, नाही कोणी दिलं तर काही राग द्वेष मानत नाही, या गावावरून दुसऱ्या गावालाही निघून जातो. म्हणून त्याचा काही एवढा आग्रह राहत नाही की मी जगलोच पाहिजे. म्हणून असा जो महात्मा असतो त्या महात्म्याविषयी सांगतात किंच, त्याच्याकडनं जे आगामी कर्म होणार आहे ते त्याच्याशी त्याचा काही संबंध राहत नाही. पण मात्र हे शरीराने कर्म होणार आहे आणि या शरीरातनं पाप पुण्यात्मक कर्म होणार आहे आणि ते पाप पुण्याचं कर्माचं सुख आणि दुःख राहणार आहे फळ. मग या शरीराचं म्हणजे ज्ञानाच्या या शरीरामध्ये होणाऱ्या कर्माची संगती काय, त्या सुख दुःखाची संगती काय? आचार्यांनी संगती आणली बघा. किंच ये ज्ञानीनम स्तुवंती भजंती अर्चयंती तान प्रति ज्ञानीकृत आगामी पुण्यम गच्छति. आचार्य सांगतात किंच परंतु ये जे ज्ञानीनम ज्ञानी महात्म्याला जीवन मुक्ताला स्तुवंती त्याची स्तुती करतील, भजंती सेवा करतील, जे त्या ज्ञानी महापुरुषाची सेवा करतील, त्यांनी सांगितलेल्या शास्त्र वचनानुसार आचरण करतील, त्यांनी सांगितलेल्या साधनांचं पालन करतील, नियमांचं पालन करतील, अर्चयंती त्यांची पूजा जो करेल, त्यांची शुश्रूषा सेवा जो करेल, त्या जीवाला त्या साधकाला तान प्रती त्या साधकांप्रती ज्ञानीकृत आगामी पुण्यम गच्छति. ज्ञानाच्या शरीराकडनं निर्माण झालेलं आगामी पुण्यात्मक कर्म त्याचं फळ त्या सेवा करणाऱ्याला मिळणार.
आणि मग ज्ञानाच्या शरीराकडनं कधी पाप झालं असेल तर आगामी कर्मामध्ये, तर मग त्याची व्यवस्था आहे. आचार्य सांगतात, ये ज्ञानीनम निंदन्ति द्विषन्ति दुःख प्रदानम कुर्वन्ति तान प्रति ज्ञानीकृत सर्व आगामी कर्म पापात्मकम गच्छति. परंतु जे ज्ञानी महात्म्याची निंदा करतील, द्वेष करतील, त्याला दुःख देतील, अशा जीवाला ज्ञानाच्या कडून जे आगामी पापात्मक कर्म झालेलं आहे, त्या आगामी पापात्मक कर्माचं फळ त्याला मिळतं, त्याला भोगावं लागतं. त्याला क्रियमान पदवाच्य कर्म पापात्मकम गच्छति. आगामी तेच क्रियमान, क्रियमान पापात्मक कर्म त्याचं सुख दुःख रूपी फळ त्याला भोगायला मिळतात. या पद्धतीने या तीन कर्माची संगती आचार्यांनी सांगितली. ज्ञानी महात्मा जेव्हा कर्म करतो, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याच्या शरीराकडनं कर्म करतो नाही, त्याच्या शरीराकडनं कर्म होते, घडतात, तो करत नाही. कारण आता तो अग्निरूप झालेला आहे, त्याच्याशी आणि त्या कर्माशी त्याचा काहीही संबंध राहत नाही. शरीर आणि त्या शरीराची कर्म ते करत राहत, कारण तो स्वतःला शरीर समजतच नाही. आणि इंद्रियान इंद्रियार्थेषु वर्तंत इति धारयन, 4थ्या अध्यायामध्ये आलेला आहे गीतेमध्ये, की ते इंद्रिय इंद्रियाच्या अर्थामध्ये आहेत अशी त्याची पक्की दृढ धारणा झालेली असते. म्हणून तो काय करतो, ब्रह्मण्याधाय कर्मानी संगम त्यक्त्वा करोति यः. ब्रह्मण्याधाय परमात्म्याला अर्पण करून, सर्व काही ब्रह्म अर्पण करून तो फक्त प्रारब्ध रूपाने शरीराने जे होणार कर्म ते फक्त साक्षी रूपाने बघत राहतो, साक्षी भाष्य होऊन बघत राहतो, होत राहत, त्याला काही करावं लागत नाही. पण असं जरी असलं तरी ते आगामी कर्म पकडलं जातं आणि या आगामी कर्मामध्ये पाप पुण्यात्मक फळ मिळतात. ते पापाचं जे फळ सुख दुःख आणि पुण्याचं फळ जे सुख आहे ते सुख रूपी त्याची सेवा करणाऱ्याला मिळतं आणि दुःख रूपी फळ हे त्याची निंदा, त्याला त्रास देणाऱ्यांना ते मिळतं. म्हणून महात्मा कोणताही असो किंवा महात्मा तर सोडा, पण सामान्य मनुष्य सुद्धा महात्मा आहे की नाही हे आपल्याला कळत नाही. म्हणून कुणाचीच निंदा करू नये असा नियम आहे. म्हणून कुणाची निंदाही ऐकू नये आणि कुणाची निंदा सुद्धा करू नये. हे याच्यासाठी, या नियमासाठी अपराध आहे तो. वैष्णवांमध्ये तो मोठा अपराध मानला जातो. वैष्णव सांगतात की निंदा करणं हे ब्रह्मपातका एवढं दुःख देणार आपल्या जीवनामध्ये पाप कर्म आहे, म्हणून ते करू नये. म्हणून कुणाचीही निंदा करू नये, कुणाचाही द्वेष करू नये. आलं समोर त्याला त्याच वेळेस उत्तर देऊन त्याच्याशी राग द्वेष रहित आपलं जीवन निघून जावं, सोडून द्यावा विषय. जमत त्याच्याजवळ राहावं, जमत नाही त्याला सोडून आपलं आपलं वेगळं राहावं, आनंदाने राहावं, राग द्वेष न करता राहावं. का? कारण हे आगामी पुण्य आगामी पाप हे याच्यावर अवलंबून राहतात. म्हणून बघा खाली त्याला श्रुती प्रमाण देतात की हे मी माझ्या घरचं सांगत नाही. आचार्य सांगतात हे मी श्रुती प्रमाण देतो म्हणे. ऐका, सुहृदः पुण्यकृत्याम
द्विषंती पाप कृत्याम गृह्णंती इति. जे सुहृदय म्हणजे चांगल्या हृदयाचे, त्या महात्म्याची सेवा करणारे, त्याला पुण्य केलेलं कर्म मिळतं. आणि द्विषंत पाप कृत्याम, पापात्मक केलेलं कर्म या द्वेष करणाऱ्याला प्राप्त होतं. गृह्णंती म्हणजे स्वीकारतात. तथाच त्याचप्रमाणे आत्मविद संसारम त्रित्वा ब्रह्मानंदम इहैव एव प्राप्नोति. जो आत्मविद आहे, आत्मज्ञानी आहे, तो संसारातून तरुण जन्म मरण रूपी मृत्यूला ग्रसित करून, गिळून म्हणा किंवा त्याच्यावरनं पाय ठेवून तो ब्रह्मानंद इहैव प्राप्नोती, आत्मस्वरूपाचा आनंद याच देहामध्ये, याच जीवनामध्ये प्राप्त करतो. हो, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, किंवा जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. सगळ्या जगाला तो काळ खातो, तो संसार गिळून टाकतो, पण आता हा आत्मविद त्याच्या डोक्यावर पाय ठेवून ब्रह्मानंद प्राप्त करतो. असा महात्मा मोडोनिया माया कुंजरू. वा, आहे पाठ माझी, विसरलो मी. हो, मोडोनिया माया कुंजरू इथं लिहिली होती मला वाटतं. मोडोनिया माया कुंजरू मुक्त मोतियांचा ओगरू. मुक्त मोतियांचा चारा तो जेवण करत असतो आणि आलेल्या अंतरंग साधकाच्या मुखामध्ये सुद्धा भरवित असतो. मुक्त मोतियांचा ओगरू जेवविता सद्गुरु श्री निवृत्ती वंदू. असे आत्मस्वरूपाच्या मुक्तीचा, ब्रह्मानंदाचा आनंद तो उपभोगत असतो. म्हणून इथं आत्मविद संसारम त्रित्वा ब्रह्मानंद इहैव प्राप्नोती, याच देहामध्ये प्राप्त करतो. त्याला श्रुती प्रमाण आणखी देतात. तरती शोकम आत्मविद, आत्मविद शोकम तरती. आत्मज्ञानी शोक सागरापासनं तरुण जातात. तो शोक सागर त्यांना बुडवूच शकत नाही. पट्टीचा पोहणारा तो मोठ्या मोठ्या खाडींना पार करून निघून जातो. त्याला काही करू शकत नाही समुद्राचं पाणी. तो फक्त पट्टीचा पोहणारा असला पाहिजे. त्याप्रमाणे हा कितीही मोठा संसार सागर असू दे, हा आत्मविद शोकम तरती, सगळ्या दुःखापासून तरुण जातो, काहीही राहत नाही. म्हणून एक श्रुती, त्याच्यासाठी स्मृती सांगतात आचार्य, की असा जो आत्मविद आहे त्याने मग आपलं शरीर कुठंही त्याग करू द्या, कधीही त्याग करू द्या, कोणत्याही अवस्थेत त्याग करू द्या, तो मुक्तच आहे. बघा सांगतात, तनुम तेजतु वाकाश्याम स्वपचस्य गृहेथवा ज्ञान संप्राप्ती समये मुक्तो संविगताक्षयः. तनुम तेजतु आकाशाम, शरीराला त्याने काशीमध्ये जरी सोडलं, म्हणजे त्याचा मृत्यू काशीमध्ये जरी झाला, किंवा शोपचस्य गृहे अथवा अत्यंत चांडाळाच्या घरामध्ये जरी झाला त्याचा मृत्यू, मग तो ज्ञान संप्राप्ती समय, त्याला जेव्हा आत्मज्ञानाचा दृढ निश्चय झाला त्या वेळेसच तो मुक्त झालेला आहे. त्यामुळे तो विगताक्षय, कोणतंही किलमिश, कोणतंही कर्म, कोणतंही सुख दुःख किंवा कोणताही बंधन त्याच्या जीवनामध्ये आता उरलेलं राहत नाही. बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकोनी, बंधन तोडलेला
गलित बंधन झालेला हा महात्मा कुठेही अडकत नाही. याविषयी स्वामीजींनी कबीर महाराजांची गोष्ट सांगितली होती की कबीर महाराजांनी विचार केला. कबीर महाराज काशीमध्ये राहायचे आणि कबीर महाराजांचं एक गाव होतं ज्यामध्ये ते नेहमी राहायचे. त्याचं नाव आहे फार सुंदर नाव आहे कबीर महाराजांच्या गावाचं. त्या गावामध्ये एक नदी आहे कर्मनाशा. नदीचं नाव काय आहे? कर्मनाशा. त्या नदीमध्ये जर आंघोळ केली तर कबीर महाराज म्हणतात, म्हणजे शास्त्राचा महिमा असा आहे की सगळ्या कर्माचा नाश होऊन जातो. कोणत्या कर्माचा? पुण्यात्मक कर्माचा. गंगेमध्ये स्नान केलं तर पापात्मक कर्माचा नाश होतो आणि त्या कर्मनाशा नदीमध्ये जर स्नान केलं तर पुण्यात्मक कर्माचा नाश होतो. आणि अशा या पुण्यात्मक कर्माचा नाश होतो अशा ठिकाणी कबीर महाराजांचं गाव होतं आणि त्या ठिकाणी कबीर महाराज राहत होते. जेव्हा अधिक वेळ कबीर महाराजांचा काशीमध्ये गेला, पण जेव्हा मृत्यू जवळ आला त्यावेळेस कबीर महाराजांनी आपलं शरीर, मला काशीत त्यागायचं नाही, ज्या काशीमध्ये मृत्यू होण्याकरता, शरीर सोडण्याकरता लोक लांबून लांबून महात्मे वर्षोनवर्ष राहतात, अशा क्षेत्र संन्यास घेतात शरीर त्यागण्याकरता. पण कबीर महाराज म्हटले की मी या काशीत शरीर त्यागणार नाही, मी माझ्या गावाला शरीर त्यागेन. म्हणून त्या कर्मनाशा नदीच्या किनाऱ्यावरती आपलं शरीर त्यांनी सोडून दिलं. बघेल मला मुक्ती मिळते का नाही. याचा अर्थ तुम्हाला कळला असेल की ज्ञानी व्यक्तीचा मुक्तीवरती एवढा मोठा अधिकार असतो की मग मी कुठं जरी असलो तरी ती मुक्ती मला सोडणार नाही, हा पक्का निश्चय असतो. म्हणून तुकोबाराय म्हणते, तुका म्हणे मुक्ती परनिली नवरे. जसं लग्न केलेली बायको ती कधीही नवऱ्याची संगती सोडत नाही, त्याप्रमाणे मुक्तीने एकदा परनिली या महात्म्याला, मग त्या महात्म्याला ती मुक्ती सोडत नाही. मग तो कुठं जरी असला तरी, कोणत्याही अवस्थेत असला तरी तो मुक्त होतो. ही स्मृती तेच सांगते की त्याचं शरीर काशीला त्यागू द्या किंवा एखाद्या अत्यंत शोपच म्हणजे कुत्रा पकवून, म्हणजे कुत्रा शिजवून खाणारा, त्याला श्वापाक म्हणतात, चांडाळ म्हणतात, पूर्वी ते असायचे. अशा व्यक्तीच्या घरामध्ये सुद्धा शरीर सोडून दिलं या ज्ञानीने, तरीही त्याच्या मुक्तीला कोणताही बाधा नाही. असा जीवन मुक्त याच शरीरामध्ये आनंदाचा उपभोग घेतो आणि ब्रह्मानंदाचा आनंद घेत घेत शरीराचा त्याग करतो. इति श्री शंकर भगवत पाद प्रणीत तत्वबोध प्रकरणम समाप्तम. हे प्रकरण ग्रंथ आहे. प्रकरण ग्रंथाचा अर्थ असा होतो की जो विषय आहे तो विषय संक्षेप मध्ये आणि कमीत कमी शब्दांमध्ये साधकांपर्यंत पोहोचवणं आणि योग्य लक्षण, योग्य पारिभाषिक शब्द वापरून त्या ग्रंथाची निर्मिती करणं, याला प्रकरण ग्रंथ असं म्हणतात. आहू प्रकरणम नाम ग्रंथबोध विपश्चित. शास्त्रामध्ये प्रकरण ग्रंथाचं लक्षण सांगितलेलं आहे. आपण ते पुढे आणखी बघणार आहोत. जिथं जिथं येईल त्यावेळी स्पष्ट होईल आणखी. म्हणून आज या तत्वबोध ग्रंथाची समाप्ती झाली. उद्यापासून
पंचदशी या ग्रंथाची सुरुवात होईल. तरी PDF तुम्हाला पाठवलेली आहे, हिंदीमध्ये आहे. अध्यापन मराठीमध्येच होणार आहे. तेवढं मटेरियल मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेच. निश्चितच अध्ययन करा. लोकांनाही सांगा. डोंबिवलीमध्ये दवाजोग यांचे नातू कोणतरी राहतात, नातू का पंतू, तर त्यांच्याकडे सर्व ग्रंथ उपलब्ध आहेत. पंचदशी अत्यंत सुंदर पंचदशी त्यांची आहे. ही पंचदशी तुम्हाला मिळू शकते. मी त्याचे फोटोही आणि फोन नंबर तुम्हाला ग्रुपवरती टाकतो. त्यांच्याकडनं मागवली तर 4-5 दिवसात तुमच्यापर्यंत ती पंचदशी पोहोचू शकते. ठीक आहे. आजचा 5 आपण इथंच थांबूया. उद्या आपल्या आपल्या वेळेनुसार या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोला मंडळी आता.